कॅप्रॉन 3चे ऑप्शन फॉर्म आजपासून चालू होत आहेत. आज 20 तारीख, 20, 21 आणि 22 या 3 दिवसामध्ये तुम्ही तुमचे ऑप्शन फॉर्म भरू शकता. ऑप्शन फॉर्म भरताना काय करायचे, कोणत्या टिप्स फॉलो करायचे त्याच्याबद्दल मी 2 व्हिडिओ टाकलेले आहेत. पाहिले नसतील तर आत्ताच पहा. त्याच्यानंतर आजच्या महत्त्वाची गोष्ट काय आहे की आज 2 दिवसामध्ये तुम्हाला कॅप्रॉन 3चे ऑप्शन फॉर्म भरताना काही गोष्टी पाहायच्या आहेत, ज्या आपण आधी पण सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये व्हॅकंट सीट मॅट्रिक्स आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा जो काही कॅप 2चा कट ऑफ आत्ता काय लागलेला आहे, किती सीट व्हॅकंट्स आहेत हे पाहण्यासाठी तुम्हाला जावे लागेल CETच्या वेबसाईटवर. CETच्या वेबसाईटवर सध्या दोन्हीही आलेल्या आहेत लिस्ट, ज्याच्यामध्ये कॅप 2ची व्हॅकंट सीट, कॅप 2 नंतरची व्हॅकंट सीट आणि त्याच्यानंतर कॅप 2चा कट ऑफ जो की महाराष्ट्रासाठी आणि ऑल इंडिया सीटसाठी अवेलेबल आहे. तर ते तुम्ही चेक करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल तर पहिल्यांदा CETच्या वेबसाईटवर जावं लागेल. तर त्याच्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला दोन्हीही ऑप्शन दिसतील, ज्याच्यामध्ये कॅप राऊंड 2 नंतरचे कट ऑफ आणि कॅप 3साठीची व्हॅकंट सीट अशा दोन्ही दिलेल्या आहेत. मी त्यातील काही चेक केलं, त्याच्यामध्ये बऱ्याच कॉलेजमध्ये ब्रांचेससाठी बऱ्यापैकी सीट अवेलेबल दिसत आहेत. 20, 25 काही टॉप कॉलेजमधल्या टॉप ब्रांच असतील तर तिथे कमी दिसत आहेत, जसे की 2, 3 अशा सीट्स वॅकंट दिसत आहेत. पण जसं की सर्वांनाच माहिती आहे की पहिल्या राऊंड नंतर राखीव ठेवलेल्या आहेत, पण आता ते तिसऱ्या राऊंडमध्ये परत एकदा ऑप्शन फॉर्म भरत आहेत. मग आता सध्या तुम्हाला करायचं काय, या भरलेल्या तुम्ही ज्या सीट्स आहेत त्याच्यामध्ये व्हॅकंट सीट कोणत्या आहेत त्या पाहायच्या आहेत. व्हॅकंट सीट तुम्हाला, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता सगळ्या कॉलेजच्या लिस्ट, सगळ्या कॉलेजचे व्हॅकंट सीट किंवा सगळ्या कॉलेजचे कट ऑफ पाहत बसू नका. तुम्हाला तुमचे पहिल्या राऊंडच्या दुसऱ्या राऊंडची कॉलेजची लिस्ट असेल, त्याच्यामध्ये तुम्ही जे कॉलेज एम करताय त्या कॉलेजमध्येच व्हॅकंट सीट आणि तुम्हाला कट ऑफ पाहिजे आहेत. म्हणजे तुम्हाला वेळ खूप कमी घालवायचा आहे या सगळ्यामध्ये आणि योग्य अशी कॉलेजची लिस्ट तयार करायची. त्याच्यासाठी काय करा, कोणत्या कॉलेजचे कट ऑफ कमी होते हे तुम्हाला आधीपासून माहिती आहे. तुमचे पर्सेंटाईलनुसार कोणते कॉलेज तुम्ही टाकले होते याच्यावरून तुम्हाला माहीत असेल की कोणतं, समजा तुम्हाला 90% आले तर 90% कोणते कॉलेज होते आणि कोणत्या ब्रांच तुमच्यासाठी अवेलेबल होत्या, त्याच्या रिलेटेड 30-40 कॉलेज चेक करा. तुम्ही ज्या रिजनमध्ये टार्गेट करतायत, म्हणजे पुणे असेल, सांगली असेल, सोलापूर, कोणते पण तुमचे रिजन असेल त्या रिजनमध्ये जाऊन जर तुम्ही कॉलेज सर्च करतायत तर मग इन्शुअर करा की आपल्याला त्या ठिकाणचे कॉलेजेसचे सगळे कट ऑफ आणि व्हॅकंट लिस्ट आज पाहायची आहे. म्हणजे कमीत कमी 30, 40, 50 जेवढे जास्त होतील तेवढ्या कॉलेजची लिस्ट पहा, पण त्याच पहा जे तुम्हाला आपल्या लिस्टमध्ये आलेलं पाहिजे. कॉलेज लिस्ट तर तुमच्याकडे तयार असतेच. बऱ्याच जणांना पुण्यातले टॉप कॉलेज टाकायचे असतात, पुण्यातल्या टॉप कॉलेजची व्हॅकंट लिस्ट आणि त्याच्याबरोबर त्यांचे कट ऑफ्स हे जर चेक केले तर तुम्हाला अंदाज येईल. कारण की मी आता पाहतोय की बऱ्याच जणांच्या कमेंटमध्ये असं येते की सर मला 80% आहेत पण मला याचं एक पण सीट मिळत नाही. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही नक्कीच पाहू शकता की याचं सीट का मिळत नाही, कारण की विद्यार्थ्यांना हे लक्षात येत नाही की ते विद्यार्थी AIचा कट ऑफ 85-89च्या वर ज्या कॉलेजला गेलेला आहे तेच कॉलेज ट्राय करतात आणि त्या बहुतांश विद्यार्थ्यांच्या कॉलेज लिस्टमध्ये असेच कॉलेज येत आहेत की जे त्यांच्या पर्सेंटाईलपेक्षा जास्त आहेत आणि ते फक्त एवढीच वाट बघतात की कॅप 2 नंतर कट ऑफ कमी होईल का, कॅप 1 नंतर कट ऑफ कमी होईल का, कट ऑफ कमी झाल्यानंतर 88चा कट ऑफ कुठेतरी 80 पर्यंत मॅच होईल का, असं झालेलं ते दिसत नाहीये. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली कॅटेगरी, त्याच्याबरोबर रँक वगैरे सगळ्या गोष्टी मॅच करून पहा आणि रिअलिस्टिक असे ऑप्शन टाका आत्ता ह्या राऊंडला तरी. आणि त्याच्यासाठी व्हॅकंट सीट आणि जे आपलं सीट मॅट्रिक्स आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट जे कट ऑफ आलेले आहेत हे मॅच करायला विसरू नका. त्याचबरोबर दुसऱ्याची कॉलेज लिस्ट कॉपी करू नका, स्वतःची कॉलेज लिस्ट बनवा. आणि तुमच्याकडे आत्तापर्यंत 2 राऊंड झाल्यामुळे कॉलेज लिस्ट आहे, त्याच्यामुळे निर्णय घ्यायला आता सध्या कॅप राऊंड 3ची जी शेवटची पायरी आलेली आहे तिथे तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामुळे वेट करू नका, आत्ताच जा CETच्या वेबसाईटवर, तुमचे कॉलेजची लिस्ट प्रमाणे सर्च करा, कोड टाका. समजा एखादा कॉलेज JSPM नरेल 6755 असं कोड टाका, त्याचे सगळे व्हॅकंट सीट पहा. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस त्याचे कट ऑफ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल आपल्याला तिथे कॉलेजमध्ये जागा मिळेल की नाही. नसेल तर दुसरं कॉलेज पहा. असे करत करत तुम्ही तुमचे जे लिस्टमधले 40-50 ऑप्शन आहेत ते सगळे पाहून रिअलिस्टिक असं ऑप्शन फॉर्म भरू शकता. उगाच अंदाजे ऑप्शन फॉर्म भरण्यास काही अर्थ नाही. आणि लक्षात ठेवा 20, 21, 22 3 दिवसामध्ये आपले ऑप्शन फॉर्म लॉक झाले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट
आपली जी अलॉटमेंटची डेट असणार आहे 24 ऑगस्ट. त्याच्यामुळे 20, 21, 22 ही तारीख विसरू नका. काहीही तुम्हाला लागल्यास मला कमेंट बॉक्समध्ये टाका. या 3 दिवसामध्ये तुमची पूर्णपणे मदत करण्याचा मी प्रयत्न करेल. धन्यवाद.